गरजवंत मराठ्यांच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या सराटी अंतरवाली गावामधून मुंबईकडे प्रस्थान केलं। त्यासाठी गावोगावी ज्या ज्या ठिकाणी मुक्काम ठरणार आहे ठरलेला आहे त्या ठिकाणी मराठ्यांनी ठरवलं तर काहीच अशक्य नाही असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत। हा बघतोय की सर्व मराठा समाजाने गावोगावी आपल्या बांधवांसाठी केलेली जेवणाची व्यवस्था। मराठ्यांनी एकदा ठरवलं तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही, म्हणून कालही आजही आणि उद्याही। त्यामुळं शासनाला एक नम्रपणे विनंती आहे सर्व मराठा बांधवांकडून की लवकरात लवकर आमच्या आरक्षणासाठी जो शासन निर्णय असेल तो तात्काळ निर्गमित करा। मनोज जरांगे पाटलांसोबत लाखो करोडो लोक मुंबईच्या दिशेने रवाना होण्यासाठी आपापल्या घरून माता मावल्या निघालेले आहेत। तर त्या रात्रीच्या जेवणासाठी जेथे जेथे मुक्काम आहे त्या ठिकाणी गावोगावी असे आपण जेवणाची व्यवस्था या व्हिडिओमध्ये बघतो आहे। मनोज जरांगे पाटील सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांसाठी लढत आहेत आणि सर्व मराठा समाजाला एक उद्याचं नेतृत्व लाभलेलं आहे। आणि नक्कीच आपण बघतोय की समाजासाठी आपण सुद्धा काहीतरी देणे लागतोय। याच साठी घराघरातील माता माऊली बांधव सर्व तरुण मंडळी तरुण पुरुष वडीलधारी मंडळी दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून मनोज जरांगे पाटलांसोबत आज मुंबईच्या दिशेने मार्गदर्शन करत आहेत। ही तर फक्त सुरुवातच आहे, पुढे अजून काय काय पाहायला मिळते ते सुद्धा शांततेने आणि संयमाने एवढेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या बांधवांपर्यंत। धन्यवाद।